विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. डोळ्याला पाणी लावून घ्यायचंय. शरीरं मार्जयेत अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थामृतोऽभिवाय स्मरेत पुण्डरीकाक्षं सवायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. पुरुषांनी डाव्या हातामध्ये पै घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन 3 वेळा पाणी प्यायचंय. आचमनम. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. वृद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. अक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पळीभर पाणी पुरुषांनी सोडायचंय आणि प्राणायाम करायचा आहे. ओम भूं भुवां स्वहां महां जनां तपां सत्यां गायत्री मंत्र पठन पूर्वक आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. पुरुषांनी आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटात अनामिकेमध्ये पवित्री दिलेली आहे ती पवित्री घालायची. पवित्रेस्थो वैष्णव्यौ सवितृपाः प्रसवोत्पुराम्यच्छिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः. तस्याते पवितरपते पवितरभूतस्य जत्कामाः पुने तच्छाके अम्ब. पवित्रान्ते श्रोत्राचमनम्. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. आता या ठिकाणी आपण जो दत्तयाग करतो आहोत त्या दत्तयागासाठी आपल्याला शुचिर्भूत व्हायचंय. शुचिर्भूत म्हणजे कसं की आपण स्नान करून शुचिर्भूत झालेलो आहोतच. त्यातून सुंदर असं समितीने छान सवळे पण सुंदर आणलेले आहेत. अगदी रंगीबेरंगी आहेत, चांगले आहेत, सुंदर दिसण्यासारखे आहेत. त्याने तर आणखीनच या ठिकाणी शोभा आलेली आहे. परंतु या सर्वासाठी अंतरशुद्धी सुद्धा आपल्याला करायची. बाह्य शुद्धी आपली झालेली आहे पण अंतरशुद्धी आपल्याला करायची. तर अंतरशुद्धीसाठी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. प्रायश्चित्त आपण आता पंचगव्याचं मार्जन आणि पंचगव्य प्राशन या पद्धतीने आपण करणार आहोत. तर हातामध्ये पाणी घ्यायचं अगोदर. स्त्रियांनी आपल्या पतीच्या हाताला हात लावायचा आहे. विष्णुर्विष्णुर्विष्णुः तिसरे विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगशकरणं विष्णुः सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारितैव प्रवणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. प्रत्येकाने आपल्या गोत्राचा नावाचा उच्चार करायचा आहे. नाम्नः अहं म्हणायचे. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक ज्ञाताज्ञात सकल पातक उपपातक लघुपातकादि संयोगेन यत सकल अरिष्ट निरसन अर्थम सकल कायिक वाचिक मानसिक शुचिता प्राप्त्यर्थम श्लो वृष्णिरक्रमीरसदन्मातरं पुरा
पितरांच प्रायन् स्वाहा अग्रमग्रश्चरन्दीनामौषधीनां वने वने तासां वृषभपत्नी त्वं पवित्रं कायशोधनम् पंचगव्य हातात धरून ठेवायचं बरं का, पिऊन घेऊ नका. पिलं असेल तर त्यांना परत धरून ठेवा हातामध्ये. आलं सगळ्यांकडे बऱ्यापैकी. म्हणायचं यत्वगस्थी गतं पापं देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहतु अग्नि इव इंधनम. पुरुषांनी ओम म्हणायचे, स्त्रियांनी ह्रीम म्हणायचे, प्राश्य पिऊन घ्यायचे. आता परत आचरण करा. पुरुषांनी आधी आचरण करा, नंतर स्त्रियांना आचरण द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम गंगायै नमः, ओम यमुनायै नमः, ओम नर्मदायै नमः, ओम तापिन्यै नमः. इंद्रायणी मुळामुठा सत्यभामा काय काय म्हणतात तुमची चंद्रभागा. झालं सगळ्यांचं पंचगव्य प्राशन करून. आता पुन्हा पुरुषांनी बरं, यज्ञोपवीताचं प्रत्येकाच्या गळ्यात आहेत. ज्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे त्यांच्या गळ्यात, सगळ्यांच्या उपनयन संस्कार झालेल्यांच्या गळ्यामध्ये यज्ञोपवीता आहे का? नसेल तर हात वरती करा किंवा जवळच्या गुरुजींना सांगा जानवे आहे की नाही. हां, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी गुरुजींना सांगा, उपलब्ध होऊन जाईल. ताटात आहेतच. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. विष्णोर्वा स्मरण. हातामध्ये पाणी घ्यायचंय, 2 दाणे अक्षता टाकायचे. स्त्रियांनी आपल्या पतीच्या हाताला हात लावायचा आहे. अद्यपूर्वोच्चार देवंग्रगण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ प्रारीप्सितस्य कर्मणः सांगता प्राणीप्सितकर्मणः अंगत्वेन सकलकार्यनिर्विघ्नता सिद्ध्यर्थं ब्राह्मणद्वारा शान्तिसूक्तजपमहं करिष्ये. देवान् ब्राह्मणान् गुरून् इष्टान् आप्तान् नमस्कृत्य. हातातलं पाणी सोडून द्यायचं आहे तांबडात. खाली जायचंय, पांडुरंगाला नमस्कार करायचा आहे. महाराज तिथे असतील तर महाराजांना नमस्कार करायचा आहे. अन्यथा समोर पादुका ज्या आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. पुन्हा एकदा पांडुरंगाला करायचा आहे, एकदा पादुकांना करायचा आहे. असं 2 नमस्कार करून आणि रक्षेतारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमद्रजो यतान्येव नागरातिरभिनो निवर्तताम् देवानागो सख्यामुपासे धीमाभ्ययेवा न आयु प्रतिरन्तु जीवसे तान्मुर्भयानि विदा भूमहे भयामगं मित्रमदितिं दक्षमसृधम्मा अर्जामनामरुणग्नो सोममश्विना सरस्वती नाहासुभगा नमस्कारता तन्नो भातो
माता पृथिवी तत्भेदाद्यो तद्ग्रावाणाः सोमसुतो मायो भुवस्तदश्विनाशेनोतं धिषण्याजुमाम्मा तमीशानं जगतस्थस्थो खसपातेन्धिन्वमभासे उखानो जथा भेदसा वसतवृद्धे रक्षिता वायुरादब्धाः स्वस्ताये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः भूता शिशुभिदाः स्वस्ति नस्तारक्षो आरिष्टानेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु एकादशवामरुताः वृषणे मातराः शुभं जावानोऽभ्युदते कोजगम वास्तुदेवताभ्यो नमः वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शचीपुरन्दराभ्यां नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्कर्मप्रधानदेवता श्री सद्गुरु दत्तात्रेयाय नमः तथा च रुक्मिणी पाण्डुरङ्ग सद्गुरु सखाराम महाराजाय नमः पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरश्रीभवन्तो बृहन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. हातामध्ये अक्षता घ्यायची आहे पुरुषांनी, स्त्रियांनी आपल्या पतीच्या हाताला हात लावायचा आहे. निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ओदरस्य विगुणो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि अप्पणे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेऽर्था रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजा नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभिभूतार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः विघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम् हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः तदेव लगनं सुजनं तदेव तारावरं चन्द्रवरं तदेव या बलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः शामिन्दिवरश्यामोर्दयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः श्रीर्जो भूत्रिध्रुवाणि तिर्मतिर्मम सर्वेश्वरम्भकार्येषु न त्रिभुवनेश्वराः चन्द्रसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां काविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनन्याः चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवाम् काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हातातल्या अक्षरा ज्या ह्या आहेत त्या अक्षरा आपल्या समोर जो आपण तांदळाच्या याच्यामध्ये गणपती मांडलेला आहे पानावर, त्या गणपतीवर त्या अक्षता लावून द्यायच्या. सुपारीचा गणपती पानावर अक्षता टाका, त्याच्यावर सुपारी ठेवा, त्याच्यावर त्या अक्षता लावून द्या. हातामध्ये पाणी, अक्षत, फूल, एक सुपारी आणि हे उजव्या हातामध्ये धरून ठेवा.
स्त्रियांनी आपल्या पतीच्या हाताला हात लावा. विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः राज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवानुशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने प्रभवारि 6 संवत्सराणां मध्ये पराभवनाम संवत्सरे उदगयने ग्रीष्म ऋतौ महामाङ्गल्यप्रदमासानामुत्तममासे पुरुषोत्तम सहित अधिकमासे शुक्लपक्षे तिथौ द्वादशी सहित त्रयोदश्यां तिथौ अद्य वासराः वासरस्तु बृहस्पतिवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च चित्रा सहित स्वाति दिवस नक्षत्रे तुला राशिस्थिते श्रीचन्द्रे वृषभ राशिस्थिते श्रीसूर्ये मिथुन राशिस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु गृहेषु यथा यथं राशिस्थानादिषु सत्सेवं ग्रहणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. प्रत्येकाने आपल्या गोत्राचा नावाचा उच्चार करायचा आहे. जे सपत्नीक बसले आहेत त्यांनी मनामध्ये आपल्या पत्नीच्या नावाचा उच्चार करायचा आहे. घरी जे काही मुलं मुली आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती जे घरामधले व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचा नावाचा उच्चार आपल्या मनामध्ये करायचा आहे. सपत्नीकः सपरिवारः तथा च सकल ग्रामस्थजनानां भक्तजनानां शिष्यजनानां प्रातिनिधिभूतः अहं. झाला उच्चार करून सगळ्यांचा. आता आपण जो हा दत्तयाग करतो आहे त्या दत्तयागाचा हा प्रधान संकल्प आहे. तो प्रधान संकल्प आपण करतोय. म्हणायचे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम् अप्राप्त लक्ष्मीः प्राप्त्यर्थं प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल संरक्षणार्थं लोके सभायां राजद्वारे प्रचलित व्यवसाये व्यापारे उद्योगे न्यायालये च सर्वत्र यशः विजय लाभादि प्राप्त्यर्थं मम जन्मराशेः सकाशात् अखिल कुटुंबस्थित सकल जनानां जन्मराशेः सकाशात् एकेचित विरुद्ध चतुर्थ अष्टम द्वादश स्थान स्थित क्रूर ग्रहाः तैः सूचितं सूचयिष्यमाणञ्च यत् सकल अरिष्टं तत्सर्वं विनाश पूर्वक सर्वदा तृतीय एकादशादि स्थानस्थित शुभ ग्रहाणाम् उत्तरोत्तर शुभफल प्राप्ति अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आधिदैविक आधिभौतिक
आध्यात्मिक त्रिविध ताप उपताप शमन अरथम अस्मिन् पुण्यपत्तन ग्रामे सकल इति भय अनावृष्टि अतिवृष्टि आदि सकल भय निवृत्ति पूर्वक सुवृष्टि हेतवे तथा च सकल दुःख दारिद्र्य दौर्भाग्य आदि शुक शलभ मूषक आदि सकल भय निवृत्ति अरथम पुत्र पौत्रादि अनवच्छिन्न वंश वृद्धि प्राप्ति अरथम तथा च विपुल लक्ष्मी कीर्ति लाभादि प्राप्ति अरथम ऐहिक पारलौकिक अभ्युदय निश्रेयस संसिद्धि अरथम अस्मिन् भारतीय संस्कृति सुप्रतिष्ठा हेतवे अस्मिन् दत्तयाग कर्मणि सकल सहाय्य कर्तॄणां भक्तजनानां पूर्वजानां उद्धार पूर्वक तथा च रुक्मिणी पांडुरंग सद्गुरु सखानाम महाराजानां चरण सरोरुह अनुग्रह प्राप्ति अरथम निरंतर सद्गुरु कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम श्री दत्तात्रेय देवता अखंडित कृपा प्रसाद प्राप्ति अर्थम तथा च त्रयस्त्रिंशत देवतात्मक श्री महाविष्णु पुरुषोत्तम देवता सहस्रांशु चरण सरोरुह अनुग्रह प्राप्ति अर्थम पुरुषोत्तम मास निमित्तेन एभिः सकल आस्थिक महाजनानां सहाय्येन अद्य दिन आरभ्य त्रिदिन साध्य नव मुखात्मक सद्गुरु उपदेशेन दत्त याग आख्यम कर्म सकल शिष्यजनानां विद्वत ब्राह्मण सहाय्येन अहम आचरिष्ये. पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं सरळ हाताने. परत एकदा हातामध्ये पाणी घ्यायचंय. तरंग विहितं स्वस्ति पुण्याः वाचनं मातृका पूजनं वसोर्धारा पूजनं आयुष्यमंत्रपं नांदीश्वराद्धं जाहं करिष्ये. परत पाणी सोडून द्यायचं. परत एकदा हातात पाणी घ्यायचंय. तरंगत्वेन आदौ गणपतिस्मरणं सूर्यपूजनं दीपपूजनं कलशार्चनं शंखघंटिका स्मरणं च करिष्ये. पाणी सोडून द्यायचं. गणपती बाप्पाचं स्मरण करायचंय.
ॐ सोमानग्स्वरणं गृणोहि ब्रह्माणस्पते क्षीवन्तञ्ज औषिजाः सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. आदौ कर्मसाक्षिणे सूर्यपूजन. एक फूल घ्यायचंय, गंधात बुडवायचंय, स्त्रियांनी त्या फुलावर हळदी कुंकू व्हायचंय, अक्षरेत बुडवायचंय आणि ते फूल आपल्या या कर्माची साक्षी देवता सूर्यनारायण जे आहे ते सूर्यनारायणाला वरती आकाशाकडे दाखवायचं आणि ताम्हणामध्ये आपल्या परत ठेवून द्यायचंय. ओम आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च न्यायेन सवितारथेन देवो जाति भुवनानि पश्यन् कर्मसाक्षिणे सवित्रे सूर्यनारायणाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. कर्मसाक्षिणे सवित्रे सूर्यनारायणाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. पुन्हा पुरुषांनी एक फूल घ्यायचंय, गंधात बुडवायचंय, अक्षरेत बुडवायचंय, स्त्रियांनी त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचंय. हे फूल आता आपल्याला दिव्याला व्हायचंय. दिव्यासमोर लावलेले आहेत, एक तुपाचा दिवा लावलेला आहे, एक तेलाचा दिवा लावलेला आहे समोर. त्या दिव्याला दाखवून ते फूल पुन्हा आपल्या ताम्हणामध्ये ठेवून द्यायचंय. ओम उपतवाग्ने दिवे दिवे दोखा बसरधिया भयम् नमो भरन्त एमसि घृतदीपाय नमः. तैलदीपाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य भोदीपब्रह्मरूपस्त्वं कर्मसाक्षी यविघ्नकृत यावत् पूजा समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. घृतदीपाय नमः. तैलदीपाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. आता आपण ज्या ठिकाणी बसला आहात त्या आसनाच्या खाली जमिनीला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे. ओम स्योना पृथिवीनो भावान वृक्षराणि वेशानि गच्छानः शर्म सपरथाः कर्मभूम्यै नमः. ध्यायामि कर्मभूम्यै नमः. पळीभर पाणी त्याच्यावर जमिनीवर व्हायचंय. आता आपल्या डाव्या हाताजवळ जो आपण पाण्याचं भांड घेतलंय त्या भांड्यावर उजवा हात ठेवायचा आहे. फुलपात्र जे घेतलंय पाण्याचं त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे. ओम तत्वाजामि ब्रह्मणा बंधमानस्तदा शास्ते जयमानो हविर्भिः आहेडमानो वरुणे बोध्युरुषगु समानायुः प्रमोखी. अस्मिन् कलशे वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं शक्तिकम् आवाहयामि स्थापयामि. वं वरुणाय नमः. ध्यायामि वं वरुणाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य वं वरुणाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. त्या भांड्याला गंध अक्षत फुलवून द्या. अंकुशमुद्रया सूर्यमंडलात् सर्वाणि तीर्थान्यावाह्य चक्रमुद्रया संरोक्ष धेनुमुद्रया मृतीकृत्य वं वरुणाय नमः इति अष्टवारं जपत्वा वं वरुणाय नमः 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 इति आवाह्य. आता त्या भांड्यामध्ये आपण सर्व तीर्थांना आवाहन करतो आहोत. सगळ्या तीर्थांचं स्मरण सगळ्यांनी करायचंय. गंगे जमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. यानि तीर्थानि गंगाद्या सरिततः आगच्छन्तु पवित्राणि पूजा काले सदा मम ब्रह्मांडोदर तीर्थानि करे स्पृष्टानि तेरवे तेन सत्येन मेरेव तीर्थं देहि दिवाकर. सर्वाणि तीर्थान्यावाह्य. त्या भांड्यातलं पळीभर पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचंय, आपल्या अंगावर, आपल्या पत्नीच्या अंगावर आणि पूजा द्रव्यावर सगळीकडे शिंपडून घ्यायचंय. ओम शांति परिखिंचन्त्युत्सिंचन्ति पुनन्ति च सुराये बभ्रै मदे किंतो बदति किन्वा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थानो वा यस्मरे पुण्यैकाक्षं सरायाभ्यन्तर शुचि सर्वं शुचिः.
आता शंखघंटिकेचं स्मरण करायचंय सगळ्यांनी. ओम अग्निर्रेखी पवमाना पंचजन्या पुरोहिता तमीमहे महागयम् उपयामगृहीतोऽस्य गणये त्वावर्चस एकतेजो ज्योतिरग्नये त्वावर्चसे. शङ्खसेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. उपारणोऽसि गौतमान् पृष्ठेति शीतभासान्तरिक्षमाप्रेण ज्योतिका दिवामुत्तभा तेजसा दिशौद्रेगुः. कंठसेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. पळीभर पाणी सोडायचंय. अनेन कृतपूजने वस्त्रां सितकुसुमगणैः पूजितं श्वेतगन्धैः क्षीराब्धौ रत्नदीपैः सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् दोर्भिर्भाषाङ्कुशशानो जगन्नेनातिरोहति. ओम भूर्व स्वः. महागणपते नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. त्या सुपारीवर पुन्हा एकदा अक्षता व्हायच्या आणि ती गणपतीची सुपारी आपल्या तामणामध्ये घ्यायची. भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. महागणपते नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पैभर पाणी गणपतीच्या सुपारीवर व्हायचंय. महागणपते नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पैत पाणी घ्यायचं. त्यात गंध अक्षत फूल कालवायचंय. अर्घ्य तयार करायचा आहे. त्रिपादूर्ध्वोदयित पुरुषः पादोऽस्य भवत् पुनः ततो विक्रमं व्यक्रामत्सा शनान शने अभि. महागणपते नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. गणपतीवर वाहून द्यायचंय तो अर्घ्य. पुन्हा दोनदा चांगलं पाणी व्हायचंय गणपतीवर. ततो विराजयात विराजो अधिपुरुषः सजातो अत्यर्चत पश्चात् भूमिमथो पुरा. तस्माद्यज्ञात् सर्वभूताः संभृतं बृहदाज्यं पशुस्तांश्चतुर्वायव्या आरण्याग्राम्याश्च. महागणपते नमः. मुखे आचमनीयं सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. पंचामृत आहे आपल्याजवळ आलेलं. ते पंचामृत 5 वेळा गणपतीच्या सुपारीवर व्हायचंय. ओम ऊर्क्ष मे सून्द्रेता च मे पयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मधुश्च मे सर्दिश्च मे सपीतिश्च मे क्रेखिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च मौद्भिद्यञ्च यज्ञेन कल्पन्ताम्. महागणपते नमः. एकीकृत पय दधि घृत मधु शर्करा मिलित पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा चांगलं पाणी व्हायचंय. पंचामृत स्नानांतरेण शुद्धोरग स्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि. पैत पाणी घ्यायचंय. त्यात थोडं गंध घालवायचंय. षष्ठं गंधोरग स्नानं वामनो वागंधर्वाः सप्तविंशतिः ते अग्रेष्वमयुञ्जंस्ते अस्मिन् जवमादधु. ओम भूर्व स्वः. महागणपते नमः. षष्ठं गंधोरग स्नानं समर्पयामि. ते गंधाचं पाणी गणपतीवर वाहून द्यायचंय. पुन्हा चांगलं पाणी व्हायचंय. आता अत्तर आपल्याजवळ आलेलं आहे. अत्तराची बाटली या ठिकाणी थोडीशी पाण्यामध्ये फिरवायची आहे. अत्तराचं पाणी पैत पाणी घ्या. पाणी घ्या. त्यात त्यात थोडं अत्तर कालवायचं अत्तराचं आहे. कालवायचं. हो पावितराम सिद्ध्यौ दिव्यासी मातरिश्वानो ब्रह्मो सिद्धिश्वधासि परमेण धाम्ना ऋग्रोहस्वमाभारमाते यज्ञपतिर्भारिखीत. ते अत्तराचं पाणी गणपतीवर व्हायचंय. महागणपते नमः. उद्वर्धन स्नानं समर्पयामि. उद्वर्धन स्नानांते पुन्हा चांगलं पाणी व्हायचंय. उद्वर्धन स्नानांते शुद्धोरग स्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि. महागणपते नमः. पैठून द्यायची. एक फूल घ्यायचं. गंधात बुडवायचं. अक्षरात बुडवायचंय. त्या गणपतीच्या सुपारीवर वाहून द्यायचंय. स्त्रियांनी हळदी कुंकू व्हायचंय. महागणपते नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. महागणपते नमः. अलंकरणार्थे अक्षरान् समर्पयामि. महागणपते नमः. ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. रिद्ध्यै नमः. सिद्ध्यै नमः.
सकल सौभाग्य मंगल द्रव्याన్ని समर्पयामी. गणपतीच्या बाजूला 2 वेळा पाणी सोडायचे. महागणपतये नमः स्थापित धूपमाग्रापयामी. महागणपतये नमः स्थापित दीपं दर्शयामी. महागणपतये नमः. पळीभर पंचामृत गणपतीच्या सुपारीसमोर ठेवायचे आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी त्या नैवेद्याला पंचामृताला दाखवायचे. पाणी फिरवायचं, नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यार्थे पुरतस्थापित पंचामृत नैवेद्यं निवेदयामि. सत्यं दुर्तेन परिगञ्जामि तं गृहाण. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. ते पंचामृत तिथेच गणपती समोर सांडून द्या. पुन्हा 2दा चांगलं पाणी गणपती समोर सोडा. महागणपतये नमः उत्तराभूषणं समर्पयामि. महागणपतये नमः हस्तमुख प्रक्षालन समर्पयामि. करंगळी जवळच्या बोटाने गणपतीवर गंध शिंपडायचा आहे. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे पुष्पफलतांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे द्रव्यरत्नान् समर्पयामि. हातामध्ये फूल आणि अक्षर द्यायचे. मंत्रपुष्पांजलिनाध्यायेत. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. महागणपतये नमः चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. अक्षतफूल गणपतीवर वाहून द्यायचे. महागणपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. हातात पाणी घ्यायचे. अनेन कृतपूर्वाराधनेन मलापकर्षस्नानपूर्वक पंचामृतपूजनेन सकल विघ्नहर्ता शुभफलदाता महागणपती प्रियता नमः. गणपतीच्या बाजूला ते पाणी सोडून द्यायचे. आता आपण जे गणपतीला फूल वाहिलेले आहे ते फूल घ्यायचंय, त्याचा वास घ्यायचा आहे. आपण स्वतः वास घ्या, आपल्या पत्नीला वास द्या आणि ते फूल परत आपल्या डाव्या हाताला ठेवून द्या. तामणामध्येच ठेवा बरं का, बाहेर नको. गणपतीच्या जवळ बाजूला ठेवायचं. म्हणजे उत्तरेंद्रमाल्यं विसृज्य पुनश्च पुन्हा एक गंधफूल गणपतीला लावून द्या. पुनश्च अभिषेकार्थे गंधाक्षरपुष्पैः संपूज्य अभिषेकं समारभेत. हरी ओम. आपल्या भांड्यामध्ये पुरेसे पाणी आहे अभिषेकासाठी. नसेल तर मागून घ्या गुरुजींजवळनं. आपल्याला गणपतीला अभिषेक करायचा आहे. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवक्तं माम् अववक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमोशिष्यम् अवपश्चात्तातो अवपुरस्तातो अवोत्तरात्तातो अवदक्षिणात्तातो अवचोर्ध्वात्तातो अवाधरात्तातो सर्वतो मां पाहि पाहि समन्तातो. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तो जायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयैषति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नरो नभः त्वं चत्वारि पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्योऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नारसन्धानं सकहिता सन्धिः सहिषा गणेश विद्या गणकऋषिः निच्युद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमङ्कुशधारिणं हृदं च वर्धं हस्तबिभ्राणं मूषकद्वयं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासिनं रक्तबन्धानिरुक्ताङ्गं रक्तभूषणं
पुष्पैः सुभूषितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायै करन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 महाशवो शुद्धाः पराजपुरीदं वत्सच्छुंभारी जागेवर ठेवलं. आता माळा वस्त्र जे आलेले आहेत गणपतीसाठी जी माळा वस्त्र ती माळा वस्त्र गणपतीला व्हायची. शीसेन तन्त्रं मनसा मणिखिळ सूत्रेण कवयो भयन्ति अश्विनाजज्ञो सरस्वतीन्द्रस्य रूपं वरुणोऽभिखजयन्. 5 याचं माळा वस्त्र घाला गणपतीला. 5 याचं आपण 5 याचं घालतो ना माळा वस्त्र गणपतीला. 5 याचं माळा वस्त्र गणपतीला घाला. बाकीचं माळा वस्त्र ताटातच राहू द्या. आपल्याला कलशालाही घालायचं आहे पुढे. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपादते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यता. महागणपते नमः. कार्पासवस्त्रं समर्पयामि. पळीभर पाणी तांबणात सोडून द्या वस्त्र घातल्यानंतर. महागणपते नमः. वस्त्रांते आचमनीयं समर्पयामि. आता जानवं आहे, जानवं गणपतीला घालायचंय. यज्ञो देवानां प्रत्येति सुम्नमादित्यासो भवतां मृडयन्तः आहुर्भाची सुमतिर्भावृत्यादग्गुहोश्चिद्या बलिवो वित्तर सदादित्येभ्यः स्वाहा. जानवं जे आहे ते उकलून व्यवस्थित आपण जसं घालतो तसं घालायचं बरं का. नुसतं गुंडाळून द्यायचं नाही. यज्ञोपवीतां परमां पवित्रां प्रजापतेर्यत्सहं पुरस्तात् आयुष्यमरणं मृत्युञ्जयशुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु ते नः. महागणपते नमः. वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि. जानव्याची गाठ धरली ना की जानवं बरोबर गंध लावायचा आहे गणपतीच्या सुपारीला. गंधवाखनौ स्वामिंद्र स्वाम बृहस्पतिः त्वामोघदे सोमो राजा विद्वान्यक्षमादमुच्यत. महागणपते नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गणपतीवर अक्षता व्हायची आहे. अक्षन्नामी मदन्तशव प्रिया अधूखत अस्तो खत सवधानवो विप्राणविष्टयामति यो जान्विन्द्रते हरि. महागणपते नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतीला ताटात आपल्या असेल तर लाल फूल वहा. ओम ओखदी प्रतिमोदध्वं बुक्पवती प्रसूवरी अश्वा इव सरित्वरीर्भिरुदाः पारविष्णुवाः. महागणपते नमः. ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. लाल फूल नसेल तर दुसरं फूल वाहिलं तरी चालेल बरं का. नाही तर लाल फूल वाही म्हणून थांबू नका त्याच्यासाठी. हा. महागणपते नमः. दूर्वांकुरांश दुर्वा घ्यायच्या आहे. त्या दुर्वा ज्या आहेत त्याचा मागचा भाग जो आहे तो गंधामध्ये आणि अक्षतेमध्ये बुडवायचा आहे आणि नंतर त्या दुर्वा व्हायच्या आहेत. कांडात कांडात प्ररोहन्ति परुखाः परुखसपारी एवानो दूर्भे प्रतनु सहस्रेण शतेन च. महागणपते नमः. प्रसन्न पूजार्थे दूर्वांकुरांश समर्पयामि. स्त्रियांनी गणपतीला हळदी कुंकू व्हायचे. अहिरिव भोगैः पजेति बाहुञ्जायाहेति परिबाधमानः हस्तकरो विश्वावायुन निबिलवान् पुमान् पुमाग्गुसं परिपातु विश्वतः. महागणपते नमः. रिद्ध्यै नमः. सिद्ध्यै नमः. सकल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि. महागणपते नमः. परिमल नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि.
हा पुरुषलोपहार नैवेद्यं निवेदयामि सत्यं धृतेन परिघिञ्जामि परशञ्च प्रोक्ष ओरुहाण ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा संसाराय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः 2 वेळा पाणी तांबणामध्ये सोडायचं उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि गणपतीवर गंधाचं बोट शिंपडायचंय करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे पुगफलतांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे द्रव्यरक्षणान् समर्पयामि हातामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचे म्हणायचं अनेन सफल सहिरण्य अर्घ दानेन फलदोस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धि सहिताय इदं विशेष अर्घ्यं समर्पयामि ती पळी जी आहे ते दोन्ही हाताने धरायची आहे आधी पत्नीच्या कपाळाला लावायची आहे मग आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायची आहे आणि मग गणपतीच्या त्या सुपारीला त्या पानाला स्पर्श करून तांबणामध्ये सोडून द्यायची महागणपते नमः विशेषार्घ्यं समर्पयामि अथ प्रार्थयेत विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुति अग्निविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते भक्तार्तिनाशनपराय गणेश्वराय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याधराय वामनाय भक्तप्रसन्नवरदाय नमो नमस्ते त्वां विघ्नशत्रुदुर्नेति सुन्दरेति भक्तप्रियेति सुखदेति वरप्रदेति विद्याप्रदेत्य गहरेति जयेष्वन्ति तेभ्यो गणेशवरदो भव नित्यमेव महागणपते नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि सारखं सारखं हे गुरुजी मंत्र म्हणतात क्रिया करतात काहीतरी कंटाळा येतो काहीतरी चैतन्य पाहिजे आहे की नाही थोडंसं म्हणून या ठिकाणी एक छोटंसं गुरुजी आता गणपतीचं भजन म्हणणार आहेत त्यांच्याबरोबर म्हणता आलं तर म्हणायचं त्यांच्या मागून म्हणता आलं तर म्हणायचंय हा प्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना देवा पूर्णकरी मनोकामना बाप्पा पूर्णकरी मनोकामना देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना हे मन भावन तव पदी सेवन हे मन बुद्धि द्यावी गजानना बाप्पा देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता विघ्न निवारी गजानना बाप्पा विघ्न निवारी गजानना देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना पायी पैंजन भाजते ऋण धुना पायी पैंजन भाजते ऋण धुना सतया विगजानना बाप्पा डोलकया विगजानना देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना देवा पूर्णकरी मनोकामना देवा पूर्णकरी मनोकामना देवालंबोदर गिरिजानन्दना देवालंबोदर गिरिजानन्दना
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 दगडूशेठ मोरया 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 दगडूशेठ मोरया 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 शारदा गजानन मोरया 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 महागजानन मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती माशाला हात लावायचा आहे आदिग्रह कलशं नैरात्वाभिषं बिन्दवः पुनरुर्जा निवृत्त स्वसानाः सहस्रं दुक्षोरुदार प्रयस्पती पुनर्माविशदाद्रयी त्या कलशावरचं नारळ बाजूला करून त्याच्यामध्ये पळीभर पाणी घालायचंय ओम स्तंभनमसिद्धरुणस्य स्कंभसर्जनी स्तोभरुणस्य रेतसदान्यसिद्धरुणस्य सदानमसिद्धरुणस्य रेतसदानमासीद एक फूल गंधात बुडवून त्या कलशामध्ये वाहून द्या स्वां गंधर्वाघनौ स्वामिंद्र स्वां बृहस्पती मोखधे सोमो राजाभिर्वाण्यक्षमादमुच्यते स्त्रियांनी फक्त हळदच कलशामध्ये घालायची ओखये पूर्वाजाता देवेभ्य श्रीयुगं पुरा मनैनो भ्रूदय स्योना पृथिवीनो भवान् ऋक्षरा निवेशनि चच्छानाः शर्म सपरथाः दोन दाणे अक्षता कलशामध्ये व्हायचे आहेत आणि बरं का आपल्या पाटावर 2 शतावरीच्या काड्या ठेवलेल्या आहेत त्या 2 काड्या औषधी काड्या 2 शतावरीच्या काड्या आहेत पहा हा त्या काड्या पण त्या कलशामध्ये टाकायच्या आहेत ज्या ओखदी पूर्वाजाता देवेभ्य श्रीयुगं पुराम मनैनो बभ्रूणामहग्गोषातं धामानि सप्त च ओम ओना पृथिवीनो भवार्क्षरा निवेशने जच्छानाः शर्म सप्रधाः जाः फलिनिरजा अफला अभुक्ताजाश्च भुक्मिणी एक सुपारी कलशामध्ये टाकायची सुपारी मुञ्चन्त्वग्गोहसाः एक नाणं त्या कलशामध्ये टाकायचे सुपारी टाकायची नंतर नाणं पण टाकायचंय राजपती कविरग्निरे अव्यान्यक्रमीता दधरत्नानि दाशुषे हिरण्यगर्भाः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत सदाधार पृथिवीन्द्यामुते मां कस्मै देवाय हविघाभिरेम कलशला दुरदाशास्ते जयमानु हविर्भिः आहेरमानो वरुणे हबोद्धुरुषभ समान आयु प्रमुखी त्या नारळावर अक्षता व्हायच्या आहे अस्मिन् कलशे वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं शक्तिकम् आवाहयामि स्थापयामि वं वरुणाय नमः ध्यायामि आवाहयामि वं वरुणाय नमः 4 वेळा पाणी ताम्रामध्ये सोडायचंय वं वरुणाय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि वं वरुणाय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि वं वरुणाय नमः अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि वं वरुणाय नमः सर्वाङ्गे स्नानीयं समर्पयामि वं वरुणाय नमः कलशावर अक्षता व्हायचे वं वरुणाय नमः वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि वं वरुणाय नमः पळीभर पाणी ताम्रात सोडायचे वस्त्र यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि 4 फुलं घ्यायचे ते गंधात बुडवायचे ते अक्षतेत बुडवायचे 4 फुलं स्त्रियांनी त्या 4ही फुलांवर हळदी कुंकू व्हायचे ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देव
ओंकारं रत्नधातम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि यजुर्वेदाप्यन्ते ग्राहैस्तोमाश्च विष्टुतिः छन्दो विरुक्ताशस्त्राणि साम्ना वव्रेत आप्यते दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजया ओम अग्नायाय वीतये गणानो अव्यरातये निहोतासवरेषि आपण सदा बसलेला आहात त्या समोरची बाजू पश्चिम आपल्या समोर तांब्याला लावून ठेवा ओम दुसरं घ्यायचं वेगळं हा ओम वं वरुणाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि वं वरुणाय नमः अलङ्करणार्थे अक्षरान् समर्पयामि वं वरुणाय नमः ऋतुकालोद्भवान् पुष्पाणि समर्पयामि स्त्रियान्य कलशव्यानि समर्पयामि वं वरुणाय नमः धूपमाघ्रापयामि स्थापिरदीपं दर्शयामि वं वरुणाय नमः आता पाटावर दुसरं फळ आहे खडीसाखर आहे त्याला पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा वं वरुणाय नमः पुरुतस्थापित नैवेद्यं निवेदयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ध्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि दोन वेळा पाणी तांबणामध्ये सोडून द्या नैवेद्यान्तरेण उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि गंध शिंपडायचा कलशावर करोधवर्धनार्थे चंदनं समर्पयामि स्वतःच्या कपाळाला लावा आणि पाटावर ठेवा दीर्घानागानद्योगिरे श्रेणी विष्णुपदानि च प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमार्जि भवन्तो ब्रुवन्तु तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु त्रीणि पदाभ्युजरामे विष्णुरगोपाराभ्याः आतो धर्माणि धारयन् हीच क्रिया 3 वेळा करायची बरं का कलश कपाळ लावायचा टेकवायचा असं 3 वेळा करायचंय ब्रुवन्तु तेनायुः प्रमाणेन पुण्यं पुण्याहं पुण्यायरस्तु त्रीणि तावृदिवि बन्धनानि त्रीण्यप्सु त्रीण्यन्तः समुद्रे उते वमे वरुणस्यन्धर्वन् अन्नतरात आहुः परमञ्जनुतरम् त्रया देवा एकादशत्रयस्त्रिगुंशाः सुराधसाः बृहस्पति पुरोहिता देवस्य सवितुः सवे देवा देवैरवन्तु तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु ब्रुवन्तु तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु हरि ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे स्तुष्टवांसस्तनूभिर्व्यवशेम देवहीतं यदायुः द्रविणोदाद्रविणसस्तुरस्य द्रविणोदासनोरस्य प्रयंसत द्रविणोदा वीरवतीमिषन्नो द्रविणोदारासते दीर्घमायुः ॐ सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविताधरात्तात् सविता न सुवतु सर्वतातिं सविता नो रासतान् दीर्घमायुः ॐ नवो नवो भवति जायमानो नाङ्गे तुरुषसामेत्यग्रम् भागं देवेभ्यो विदोदास्तं चन्द्रमास्तिरते दीर्घमायुः ॐमुच्चादिविदक्षिणावन्तो अस्तुर्य अश्वदा सहते सूर्येण हिरण्यदामृतत्वं भोजन्ते वासोदासोमप्रतिरन्तायुः ॐ दीर्घायुर्भूत्वा शतायुर्भूत्वा आशीर्वादः म्हणायचंय व्रत जप बारीक धार पाणी हळूहळू तांबण्यामध्ये पडत राहायची पडत राहू द्यायची अस्मिन दत्तयागांगभूतं यजमानस्य गृहे अस्मिन् स्थले विप्राणां गृहे अपि ओम शांतिरस्तु ओम पुष्टिरस्तु ओम तुष्टिरस्तु ओम वृद्धिरस्तु ओम अविक्रमस्तु ओम आयुष्यमस्तु ओम शिवंकरमास्तु ओम कर्मसमुद्रस्तु ओम धर्मसमुद्रस्तु ओम वेदसमुद्रस्तु शास्त्रसमुद्रस्तु पुत्रपौत्रसमुद्रस्तु बहिर्देशे यत पापं रोगम् अशुभं कल्याणं तद्दूरे प्रतिदमस्तु
उत्तरे कर्मण्यविगस उत्तरोत्तरमहारण भिरुद्ररुद्राः क्रियाः शुभाः शुभनाः सम्पद्यन्तां तिथिकरण मुहूर्त नक्षत्र ग्रह लग्न सम्बद्धस्तु तिथिकरण मुहूर्त नक्षत्र ग्रह लग्न देवता प्रेतां तिथिकरणे मुहूर्ते सग्र साधिते प्रेतां दुर्गा पाञ्चलविदाग्नि प्रवेश देवाः प्रेतां अरुन्धति प्रगायकवत्य प्रेतां महाशुर्गा मात्र प्रेतां विष्णु प्रकाश सर्वे देवाः प्रेतां मनुसरवेदाः प्रेतां ब्रह्मश ब्राह्मणाशुतां श्री सरत्य प्रेतां श्रद्धा मेदे प्रेतां भक्ति कात्यायनितां भक्ति माहेश्वरी प्रेतां भक्ति सिद्धिकृतां भक्ति पुष्टिकृतां भक्ति तुष्टिकृतां भगवन्तो विघ्न विनायककृतां सर्वाः कुलदिताः प्रेतां सर्वाः ग्रामदिताः प्रेतां अदाश्च ब्रह्मदिशाताश्च वनन्द्रः शतरा प्रभयन्तु शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापाणि शाम्यन्ति ते अपना पात्रे शिवानि मह्यम सहकुटुंबिने महाजनान नमः कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्ष माणाय अद्य करिष्यमाण पूर्व संकल्प अनुसारतः नवमुखात्मक त्रिदिन साध्य दत्तात्रेय देवता सद्गुरु देवता रुक्मिणी पांडुरंग अखंडित कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम करिष्यमाण दत्तयाग अंगभूतम पुण्याह वाचन कर्मणः पुण्याहम 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 भवन्तः ब्रुवन्तु ओम अस्तु पुण्याहम अस्तु पुण्याहम अस्तु पुण्याहम पुनन्तु मादेव जनाः पुनन्तु मनसा युवाः पुनन्तु विश्वा भूतानि जातवेदाः पुनीमाधुर्यामुद्रतायान्दो यत्कल्याणं पुराकृतार्षि गंधर्वै सत्कल्याणं ब्रुवन्तु नः म्हणायचे भूदेवः भूब्राह्मणाः मह्यं सहकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्ष माणाय अद्य करिष्यमाण पूर्व प्रधान संकल्प अनुसारेण त्रिदिन साध्य नवमुखात्मक सद्गुरु श्री दत्तात्रेय याग अंगभूतम सकल मनचिंतित कामना सिद्ध्यर्थम पुरुषोत्तम मास अंगत्वेन अधिकस्य अधिक फल प्राप्त्यर्थम सद्वृत्ति सद्भक्ति सुनिष्ठा प्राप्ति पूर्वक कर्तव्य समय तत्परता आदि सद्गुण उत्तरोत्तर अभिवृद्ध्यर्थम अस्य कर्मणः कल्याणं भवन्तः ब्रुवन्तु अस्तु कल्याणमस्तु कल्याणमस्तु कल्याणं माथे मां वाचं कल्याणे मावदानि जनेभ्यः ब्रह्मराजन्याभ्यः गुरुशूद्राय चार्याय च सवाय चारणाय च धियो देवानां दक्षिणाय दातुर्यः भूय समयं मे कामः समृद्धतामुपमादो नमतु सागरसदामणाङ्गत्वेन हिरण्येन नान्दी श्राद्धं करिष्ये आसनदानां सतोनिकानां विश्वेशां देवानां नान्दीमुखानां आसनम् ओम भूर्भुवः स्वः इदमासनं कुशासनं नान्दी श्राद्धे प्रियतां तदा प्राप्नवाव गोत्राणां पितृपितामह प्रपितामहानां सपत्नीकानां नान्दीमुखानां ओम भूर्भुवः स्वः इदमासनं कुशासनं नान्दी श्राद्धे प्रियतां तदा प्राप्नवाव गोत्राणां मातामह प्रमातामह वृद्धप्रमातामह सपत्नीकानां नान्दीमुखानां भूर्भुवः स्वः इदमासनं कुशासनं नान्दी श्राद्धे क्रियतां तदा प्राप्नवाव गन्धारिदायेन कर्म करिष्यामः ब्रह्मा वैभव शास्त्री शुक्लयजुर्वेदान्तर्गतवाजिमाध्याञ्जनशाखाध्यायनं वैभवशर्माणं ब्राह्मणम् अस्मिन् सङ्कल्पोक्त त्रिदिनसाध्य नवमुखात्मकयागाख्ये कर्मणि ब्रह्मत्वेन त्वामहं वृणे व्रत शर्माणं ब्राह्मणम् अस्मिन् सङ्कल्पोक्त कर्मणि गाणपत्येन त्वामहं वृणे व्रतोऽस्मि मयो गुरु गोत्र
बसा बसा तुम्ही ते येतील तुमच्या जागेवर अस्मिन् संकल्पोक्त कर्मणि उपब्रह्मत्वेन त्वामहं वृणे व्रतोऽस्मि भारद्वाजांगिरस भारस्पति त्रिप्रवरान्वित भारद्वाज गोत्रोत्पन्नम अभय शर्माणं ब्राह्मणम् अस्मिन् संकल्पोक्त कर्मणि उपगाणपत्येन त्वामहं वृणे आचार्य आमचे ग्रामाचार्य हां ज्येष्ठ श्रेष्ठ काश्यपावचारण त्रिप्रवरान्वितं वृणे मद्भूतं प्रियमिन्द्रस्य काम्यं मास भारद्वाजगोत्रोत्पन्नां भारद्वाजगोत्रोत्पन्नं ब्राह्मणम् अस्मिन् संकल्पोक्तकर्मणि उपसारस्यत्वेन त्वामहं वृणे व्रतोऽस्मि तत्सर्वमाप्नोति यज्ञे सौत्रामणि सुते ॐ बृहस्पते आदि आदरजो अरेहाद्यो मदावाः साबुज्ञा उप अस्य विष्णा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुदत्तात्रेयाय नमः सदारार्थे संपूज्य पूरकं नमस्कारं नमस्करोमि चला देवाये हवामहे सखाय इन्द्रमूतये स्वाहा महाकाल्यैर्मः काली मां वाहयामि स्थापयामि स्वाहा महालक्ष्मी महालक्ष्मी मां वाहयामि स्थापयामि स्वाहा महासरस्वती सरस्वती मां वाहयामि स्थापयामि गजाननायै गजानना मां वाहयामि स्थापयामि सिंहमुख्यैर्मः मुखी मां वाहयामि स्थापयामि रुद्रास्यायै नमः रुद्रास्यै मां वाहयामि स्थापयामि काकदुण्डिकायै काकदुण्डिका मां वाहयामि स्थापयामि उष्टग्रीवायै नमः ग्रीवं मां वाहयामि स्थापयामि ग्रीवायै नमः ग्रीवं मां वाहयामि स्थापयामि वाराह्यै नमः वाराही मां वाहयामि स्थापयामि सर्वारणायै नमः आवाहयामि स्थापयामि यमाय नमः आवाहयामि स्थापयामि निरुतये नमः निरुतिम् आवाहयामि स्थापयामि वरुणाय नमः आवाहयामि स्थापयामि वायवे नमः वायुम् आवाहयामि स्थापयामि अष्टवसुभ्यो नमः अष्टवसुम् आवाहयामि स्थापयामि एकादशरुद्रेभ्यो नमः एकादशरुद्रान् आवाहयामि स्थापयामि द्वादशादित्येभ्यो नमः द्वादशादित्यान् आवाहयामि स्थापयामि अश्विभ्यां नमः आवाहयामि स्थापयामि सपैतृविश्वेभ्यो देवेभ्यो नमः विश्वान् देवान् आवाहयामि स्थापयामि सप्तयक्षेभ्यो नमः सप्तयक्षान् आवाहयामि स्थापयामि भूतनागेभ्यो नमः भूतनागान् आवाहयामि स्थापयामि गन्धर्वाप्सुरेभ्यो नमः अप्सरान् आवाहयामि स्थापयामि स्कंदाय नमः आवाहयामि स्थापयामि हातामध्ये पाणी घ्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या हाताला हात लावा अद्यपूर्वोच्चार देवं रवणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यरिधौ प्रारेप्सितस्य त्रिगुणसाध्य नवमुखात्मका दत्तयागाङ्गभूता सुवर्णमय तथा च ताम्रमय प्रतिमानां तपनतारण अवघात दोषपरिहारार्थं घनादिदोषनिवारणार्थं देवकला सान्निध्यार्थं अग्नि उत्तारणपूर्वक प्राणप्रतिष्ठां करिष्ये पाणी सोडून द्यायचं आपल्याजवळ जे पंचामृत आहे ते पंचामृत त्या आपल्याजवळ आलेल्या नाण्याच्या आहे ते आधी तांबणामध्ये ठेवा नाणं तांबणामध्ये ठेवा त्या नाण्यावर पळीभर पंचामृत वा मूर्तिर्घृतेनाभ्यज्य उपरि जलधारां केवल जलधारां पातयेत
अस्मभ्यग्गो शिवो भव हिमसत्वाजरायुराग्ने परिव्ययामसि पावको अस्मभ्यग्गो शिवो भव उपन्मन्यपरेतसेवतरनदीग्वाग्नेऽपि तपपामसि मण्डूकिता विरागहिषे मन्दोजज्ञं पावकवर्णगो शिवं गृहि अपामिरन्ययनको समुद्रस्य निवेशनं अन्यासे तपन्तु हेतया पावको अस्मभ्यग्गो शिवो भव अग्ने पावकरो शखामण्डया देवर्भया देवान्वक्षि यक्षि च पावकरीरिवोऽग्ने देवायुवावः उपयज्ञगुहाविश्चनः पावकयारिषितयन्त्या कृपाक्षामन्द्रुचौकसो न भानुनातुर्बन्नया मन्ये तस्य नूरणायो घृणेन तद्रिधाणो अजरः नमस्ते शेषोचिखे नमस्ते अस्पर्शिखे अन्यांसे अस्मत्तबन्धु एतया पावको अस्मभ्यग्गो शिवो भव गृहदेव्येड सुखदेव्येड परिखदेव्येड वनसदेव्येड ॐ आं ह्रीं क्रों पात्रस्थितमूर्तीनां प्राणाय प्राणाः ॐ आं ह्रीं ॐ आं ह्रीं क्रों पात्रस्थितमूर्तीनां शिवाय सिदाः ॐ आं ह्रीं क्रों यां रां लां वां क्षां क्षां सां ॐ क्षां सां हंसः ह्रीं ॐ आं ह्रीं क्रों पात्रस्थितमूर्तीनां इन्द्रियाणि वाङ्मनत्वक चक्षुजिह्वा श्रोत्र घ्राण पाद प्राण एवागत्य सुखाञ्चिरन् तिष्ठन्तु स्वाहा ॐ मनो ज्योतिर्जुखदामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमन्दनोत्वरिष्ट यज्ञगुंसमिमन्दधातु विश्वे देवासह्यम दयन्तामूं प्रतिष्ठ ॐ ॐ विराजो दोः विराजो दोहमशीमयि पाद्यायै विराजो दोहा ॐ भूर्वा स्वाहा राम दत्तात्रेयाय नमः पारयोपाद्यं समर्पयामि पळीवर पाणी घालायचं पारयोपाद्यं समर्पयामि हस्तां प्रतीणां वरिष्ठं तनूनां मुखे आचमनीयं समर्पयामि ॐ जन्मधुनो मधव्यं परभग्नो रूपमन्नाद्यं तेनां मधुनो मधव्येन परमो रूपायणान्नाद्येन परमो मधव्योन्नादो वसानीति मुखे आचमनीयं सर्वाङ्गे स्नानीयं समर्पयामि पंचामृतस्नानं 5 वेळा पंचामृत व्हायचे ओम पयाः पृथिव्यां पयो खरे खुपयो दिव्यान्तरिक्षे पयोदाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मय्यम् तस्मास्य द्रवत सूर्यं देवानामनादृकन्देवयजनमसि दिष्टया बलिष्टया भवतो सोमधारया इन्द्राय पादवे सुतः भूर्भो स्वाहा दत्तात्रेयाद्य वैद्यदेवताभ्यो नमः पयदधिकृत मधुशरगणायुक्त मृत पंचामृत स्नानं सर्पयामि नंतर चांगलं पाणी व्हायचं आहे पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनीयं स्नानीयं सर्पयामि पळीत पाणी घ्यायचं आहे त्यात थोडं अष्टगंध घालवायचं आहे अष्टगंध घालवा गंध घालवलं हा ओम गंधर्व स्वाविश्वावसु परिदधातु विश्वस्यारिष्ठे यजमानस्य परिदेयस्य निर्णयीडिता ग्राम दत्तात्रेयाय नमः षष्ठं गंधोरक स्नानं समर्पयामि गंधोरकाचं पाणी देवावर वाहून द्या पुन्हा चांगलं पाणी वाहा गंधोरक स्नानांते शुद्धोरक स्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि अत्तर आहे अत्तर कालवायचे कृताया पूजा सद्गुण्यार्थे गंधशिंपडा समर्पयामि गंधाचं बोट शिंपडा देवावर चंदनं समर्पयामि उद्वर्धनं समर्पयामि मुखवासार्थे भुगफलतांबूलं सुवर्णपुष्पार्थे द्रव्यरक्षणान् समर्पयामि हातामध्ये अक्षत फूल घ्या मंत्रपुष्पाञ्जनाध्यायेत प्रेहजपते अनेन कृतपूजनेन दां दत्तात्रेयाद्या वाय देवताः प्रियतान्न मम पळीवर पाणी सोडून द्या वाहिलेलं फूल घ्या वास घ्या बाजूला ठेवून द्या उत्तरेण विसृज्य पुन्हा एक गंध अक्षत फूल देवाला वाहून द्या अभिषेकं समारभेत
अपुक्वाजाश्च पुक्पिणे बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन् भगवहसाः ऋतुकालोद्वानि पुष्पाणि समर्पयामि बेल तुळसी दोन्ही व्हायचे सेवंतिका बकुलरंबकाढलाब्जै पुन्नागराधिकरवीरसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमालदेवी स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद सकल सौभाग्यमंगल द्रव्याणि बिल्वदलपत्राणि तुलसीदलपत्राणि नानाविध परिमल सौभाग्यमंगल द्रव्याणि समर्पयामि गुलाल पण वाहून द्यायचा आहे अभिरंच गुलालंच चुवा चंदनमेव च देवमतः शांतीं प्रयश्च मे आता 2 वेळा पाणी तांबणामध्ये सोडायचंय स्थापित दत्तात्रयाद्यावा देवताभ्यो नमः चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि अक्षता फूल वाहून द्या चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल भावातीतं दृनिरहितां सद्गुरुं तन्नमामि रात्रं दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रं दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आली दारात अल्लख म्हणून भिक्षा मागत आली दारात दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवे जोळे होती त्यांच्या डाव्या बगलेत भगवे जोळे होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होता त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होता त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त त्यांचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांचे फौज होते त्यांच्या संगत श्वानांची फौज होते त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत हो श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अतरी नंदन आले भजनात बघा बघा ते अतरी नंदन आले भजनात हो त्यांचा लागेनांत हो त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र ठेवा ध्यानात त्यांचा लागेनांत हो त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेनांत हो त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव
देवदत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय गुरु सखाराम महाराज की जय प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि अस्य अमे उत्पादन हेतवे करिष्यमाण अरणि पूजनार्थस्य कर्मणः पुण्याः भवन्तो ब्रुवन्तु अस्तु पुण्याः अस्तु पुण्याः अस्तु पुण्याः कर्मणः कल्याणं भवन्तो अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् कर्मणः वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु कर्मवर्धितां कर्मवर्धितां कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु आयुष्मते स्वस्ति आयुष्मते स्वस्ति आयुष्मते स्वस्ति कर्मणः हस्ते जलमादाय अरण्याः पवमानुषिः श्रीवन्यदेवता वर्षशतः तण्डिले किञ्चित् सुवर्णखण्डं द्रव्यं निक्षिप्य किञ्चित् हिरण्यं प्रचलितद्रव्यं एक एक सुदानाने टाकत आहे कुंडामध्ये आपल्या जवळच्या कुंडामध्ये ओम सर्वदेव आधरोत्तरार्णेभ्यां नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ओम भूर्भुवः आधरोत्तरार्णेभ्यां नमः अग्नये जातवेदसे तन्त्वासंभिरङ्गिरोभृतेन वर्धया भूर्भुवः स्वर्गौरिव भूम्ना पृथिवीरुपरिम्ना पश्यासे पुढचे लोक खाली बसून पुढचे लोक खाली बसून पुढे सरक नाही नको नको
स्वात्मासो प्रेदावतो वृषभोरो रविर्महो देवो प्रजावेश अग्निनारायण भगवान की जय। हरिनाथ भगवान की जय। गुरु महाराज की जय। कुंडली गवळे श्री ज्ञानदेव जय। यायला लागलं की तू हलवतोय नाही ना महाराज थोडं मागे सद्गुरु सखाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अग्निनारायण भगवान की गुरु सखाराम महाराज की जय। अग्निनारायण भगवान की जय। या स्वस्थान हिरण्येन सवितारतेन देवो जाति भुवनानि पश्यन्त। मंगलानंदितरा भुवतो ते सदा वृता सका कया सचिष्टया वृता राठीना पूर्वद्भव पैठणी सौत्र काल सर्पा देवता प्रत्यादेवता सहित भूराहू या गच्छातिष्ठ राहवे नमः राहू अवयामि स्थापयामि नगे तवे पेशो वर्जामपेक्षसे समुखद्भिरजायताः प्रजा कार्यमंडली अंतर्वेदी सेवसो आहवजानि गर्वधमत्वमजासि गर्वधम्म गणपति आवायामि स्थापयामि ओमाम्बे अम्बिकें भाजिके नमानयति गच्छन सजजगहाधुरिकामाम्बिकवासिनीम् आवायामि स्थापयामि वायोजेते सहस्रिणव्रतास्ते विरागैर्युध्वांसोमपीतये आवायामि स्थापयामि ओम कृत उदककरैः पश्चात् प्रागकरैः उत्तरतः परिस्तरणाम् अर्थवत्पात्रासाधनाम् पवित्रच्छेदनार्थादरभाश्रयः पवित्रे द्वे त्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा। ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् स्वाहा। देवानाञ्च ऋषीणाञ्च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं देवमन्त्रिविशालाक्ष्यो सदा लोकहिते रतः अनेक शिष्य कृष्णार्पणमस्तु। अर्घ्यपूर्वोच्चारित एवं भ्रमणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचे पूर्व संकल्प अनुसारेण स्थापित
देवताना कार्यान्ने पंचोपचार पूजन पूर्वत आराधिक्य कर्मृतमेदम सगो शरीरम ओम क्रतो स्मरा लीनेनाय सुपथा राये अस्मान् विश्वानि भगवायोना विद्वान्ना जोदावाल्ये बुरुगा सुसावहम् गणपत्याचार्यभ्यो अग्निपर्यन्तम् आवाह्य सकलदेवताभ्यो नमः माध्याह्न नैवेद्य आणि आरती आपल्याला करायची आहे. थोडंसं आपल्या कुंडाजवळचं जी काही स्वच्छता वगैरे थोडी करायची असेल ती करून घ्या. मधल्या कुंडाचे जे आहेत त्यांनी आजूबाजूला उभं राहायचं, थोडंसं कडेकडे उभे राहायचं म्हणजे आरती सगळ्यांना ओळखता येईल. ज्वालामालिन्यै नमः. घ्या. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु ब्रुवन्तु. जय जय गौरी शिवकुमारायुधाङ्कुश परशुधरा. जय जय गौरी शिवकुमारायुधाङ्कुश परशुधरा. शुभमङ्गल प्रभु मङ्गलमूर्ति शुभवरदानि कवना स्फुरति. शुभमङ्गल प्रभु मङ्गलमूर्ति शुभवरदायिनि कवना स्फुरति. शिरिठी विसि अभयकरायुधाङ्कुश परशुधरा. जय जय गौरी शिवकुमारायुधाङ्कुश परशुधरा. पूजन गणव भाद्रपदाला सकलारंभे शुभ कार्याला. पूजन भजन गण भाद्रपदाला सकलारंभे शुभ कार्या. सिंदूर कुंकुम भाळी भरायुधाङ्कुश परशुधरा. जय जय गौरी शिवकुमारायुधाङ्कुश परशुधरा. कविराधा सुत तव नामीर तरुण जुन ऋण जुन सतना. सत कविराधा सुत तव नामीर तरुण जुन ऋण जुन ऋण जुन ऋण जुन सतना. सत रण करी पावसी विघ्नहरायुधाङ्कुश परशुधरा. जय जय गौरी शिवकुमारायुधाङ्कुश परशुधरा. जय जय भवानी मनरमणी माता आसीनी सर्वदा भुवनांची. कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी सुनी पातळ पिवळा शोभे गळा. हाती घेऊनिया त्रिशूळा बाळे कुंकुमटिळा. जय जय भवानी अंगी लेवुनिया कासोळे भरमोत्याचे दाळी. हृदयी शोभतसे पदकमळे गांडे घरसोळी. जय जय भवानी पायी घागरिया घोळघोळा नाके मोक्ता फळ. माथा केशरी कुरवाळा नयनी काजळ. जय जय भवानी सिंहावरुलिया भैसोनी. वारस दानव गण तुझला विनवी
तो गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता कुलवासिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की मृत्युंजय भगवान की बाबा भोलेनाथ की मृत्युंजय भगवान की बाबा भोलेनाथ की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर शंभो आरती मृत्युंजय भगवान की सर्वप्रथम यह जाप किया था मार्कंडेय ऋषिराज ने जाप किया था मार्कंडेय ऋषिराज ने माता पिता का आशीष पाकर अमर बने संसार में माता पिता का आशीष पाकर अमर बने संसार में ऐसे अवगटवानी बोले 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 ऐसे अवगटवानी बोले कीर्ति जिनकी महान रे करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की भक्तों खातिर जहर पिया था अमृत दे देवों को अरे भक्तों खातिर जहर पिया था अमृत दे देवों में नागराज को गले बिठाकर अभय दिया देवों को अरे नागराज को गले बिठाकर अभय दिया देवों में ऐसे भक्ता प्रतिपालक हो बोले 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 ऐसे भक्ता प्रतिपालक है मुर्गा जिनकी महान रे करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की अरे करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की महामंत्र का बल है इतना सुख सौभाग्य कदाता महामंत्र का बल है इतना सुख सौभाग्य कदाता ग्रह पीड़ा को दूर करे और धन दौलत भी पाता ग्रह पीड़ा को दूर करे और धन दौलत भी पाता जिसने यह जाप किया तो बोले 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 जिसने यह जाप किया वो शिव भक्ति को पाता करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की ब्राह्मण ने यह जाप किया तो विद्या का बल पाता ब्राह्मण ने यह जाप किया तो विद्या का बल पाता क्षत्रिय ने यह जाप किया तो बाहु का बल पाता क्षत्रिय ने जो जाप किया तो बाहु का फल पाता वैश्य जाति ने जाप किया तो बोले 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 वैश्य जाति ने जाप किया तो इंद्र सुखों को पाता करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की मृत्युंजय भगवान की बाबा भोलेनाथ की करोर संतो आरती मृत्युंजय भगवान की करोर संतो आरती जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो तव पदे संवरी माया जी जीव भ्रम द्वैत पसारा द्वैत पसारा वारुनि दिदला द्वैत सारा जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो तव पदे संवरी माया परम परात्पर चिन्मय खानी शतमुख सविता मंजुळवाणी जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो तव पदे संहरि माया जगत जीवन प्रभु मंगल धाम नाम रूपादित तू अभिराम जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो तव पदे संहरि झाला धूप दीप झाला ताका पुर आरती देवा का पुर आरती रत्नाधारित सिंहासनी भगवंत मूर्ती देवा कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे
कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू देवा घोबराची लावण ज्योती पाहिल तव मूर्ती देवा पाहिल तव मूर्ती हे भगवंत मूर्ती देवा कळेना ज्ञान कळेना कळेना काही देवा कळेना काही शब्द रूपे गुंफणी माला वाहत से पायी देवानी त्रिध्यान मुखीला हृदये तव मूर्ती देवा हृदये तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती झाला धूप दीप झाला ता कापुरा लावले कापूर आरती जडित सिंहासानी भंगबलमय मूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे लिंगन आनंद पूजन भावी वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेश्वरा वा करोमि यज्ञत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीहरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरि हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की निवृत्ति ज्ञानदेव सपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव तुकाराम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतामजवरि कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चंदन श्री गुरुदेव सद्गुरु सकारा